दैनंदिन जीवनामध्येही पाहतोय, अनुभवतो आहे. माझ्या पूर्व व्यक्तींनी याच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांच्या जीवनाविषयी सांगितलेल्या आहे. परंतु ही दोन्ही व्यक्तिमत्व जी आहेत, जेव्हापासून यांचा माझा संपर्क आलेला आहे तेव्हापासून मी त्यांच्यामध्ये जे नोटीस केलेलं आहे, मी माझ्या मनाने त्यांच्याविषयी माझा जो अभ्यास आहे, अल्पकाळ का होईना, पर ज्याच्यामध्ये ही क्वालिटी आहे की तो माणसाला पाहिल्यानंतर त्यांचे गुण, त्यांची स्थिती, त्यांची सामाजिक स्थान, आर्थिक बळ याविषयी कुणाकडनं न ऐकता तो स्वतः जो जज करतो, त्या पद्धतीनं मी त्यांच्याविषयी जज केलेला आहे आणि तेच मी माझ्या या वक्तव्यातून सादर करतो आहे. श्री जांभूळकर साहेब, मी तुम्हाला असं पाहिलेलं आहे की प्रत्येक माणसाला उन्नतीची ही इच्छा असतेच. तुम्ही त्याच्या धडपडीत नेहमीच राहता, नेहमी कधीच एका जागेवर उभं राहत नाही. वारंवार यांच्याशी भेटते, त्यांच्याशी भेटते, त्यांच्याशी भेटते, त्या ग्रुपमध्ये जाणे, त्या ग्रुपमध्ये जाणे, त्या व्यक्तींची संपर्क स्थापित करणे आणि आपली उन्नतीचा तो मार्ग काढत असतात. हा त्याचा स्वाभाविक गुणधर्मही आहे. परंतु ज्यांच्याजवळ संकल्पनांची शक्ती आहे, हा मी काय शब्द उपयोग केलेला आहे, ज्यांच्याजवळ संकल्पनाची शक्ती आहे त्याची ही उन्नती निश्चित आहे, निश्चित आहे. थोडासा वेळ जरूर लागेल, परंतु जो आपला संकल्प घेऊन पुढे चालतो तो नेहमी उन्नतीच्या शिखरावर पोहोचतो, अशी माझी धारणा आहे आणि ती होते. तीव्र इच्छाशक्ती, दृढ निश्चय माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जात असते. तर तुम्ही जी धडपड करता, तुमच्या संस्थेकरता म्हणा, त्यातून समाजाकरिता म्हणा, तुम्ही एक दिन निश्चित त्यात यश गाठावं, शिखरावर पोहोचावं, अशी मी अपेक्षा करू. आजच्या निमित्ताने तुम्हाला मी माझ्याकडनं शुभेच्छा देतो. भोळे साहेबांविषयी माझ्या मनात, माझ्या पाहण्यात, माझ्या ऐकण्यात असं आलेलं आहे की बोलता ते काहीतरी बोलले होते की त्यांचा पुनर्जन्म झालेला आहे. खरी गोष्ट आहे, कदाचित तुम्हाला माहिती असेल माहिती, परंतु त्यांनी कधी सांगितलं काय, म्हणून चर्चा कधीतरी आली आणि त्या चर्चेत मी ऐकलं. तर त्यांची जी पुनर्जन्म झाला असं त्यांना जे वाटते, तर त्याच्या मागे जी त्यांना प्रेरणा मिळाली, जीवन जगण्याची इच्छा निर्माण झाली, त्याच्या मागेही कोणाच तरी हात होता. आणि तो एक प्रेरणा, हा एक क्ल्यू धरून मी त्यांच्याविषयी असं लिहिलेलं आहे की प्रेरणा या दोन प्रकारच्या असतात, एक बाह्य प्रेरणा आणि एक अंतर्गत प्रेरणा. अंतर्गत प्रेरणा जी आहे ती मनातून येते, आतून येते, हृदयातून येते आणि तीच तुमची इच्छाशक्ती असते, तीच तुमच्या इच्छाशक्तीला बळकट करते. ध्येयपूर्तीची जबाबदारी, जाणीव आणि श्रद्धा या मूलभूत अंतर्गत प्रेरणा आहे. ही प्रेरणा आपल्याला स्वतःलाच घ्यावं लागते. त्यांनी जेव्हा स्वतः त्यांची इच्छाशक्ती निर्माण झाली तेव्हा ही प्रेरणा त्यांना मिळाली आणि हीच प्रेरणा दीर्घकाळ टिकून असते, कारण ती आतून म्हणजे मनातून आलेली असते. ही प्रेरणा जाणीवपूर्वक जोपासावी लागते, तिला वेळोवेळी बळ देऊन भक्कम करावी लागते. त्यामुळे त्याला स्वतःला सिद्ध करण्यास प्रचंड हातभार लागतो. आणि मला असं वाटते की त्यांची ही जी प्रेरणा होती, त्यांच्या अपघातातून जे बचावले, बाकीच्या लोकांना खूप त्रास झाला म्हणे, पण हे जे बचावले, तर त्यांची ही जी प्रेरणा, त्यांची जी इच्छाशक्ती, हे बळकट हे त्यांना मिळालं आणि त्यातून ते आपलं यश गाठण्याकरता तयार झाले. आजच्या या शुभप्रसंगी मी दोघांचे पण मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचं पुढील आयुष्य हे सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जावं अशी तथागतचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.